नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, एक्झाम नीटची जी आहे ती 3 मे रोजी झाली आणि त्यामधून आता आपला रीनीट एक्झाम होणार आहे 21 जून 2026. आज आपल्याला 3 जून 2026 म्हणजेच जवळपास 18 दिवस आपल्या सोबत आहे. या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना रिपीटरसाठी प्रयत्न केलेला होता आणि अशा विद्यार्थ्यांनी 3 मेची परीक्षा दिल्या दुसऱ्या दिवसापासून ज्यावेळेस पुढच्या परीक्षेची तयारीला लागले होते अशा विद्यार्थ्यांसाठी रीनीटची एक्झाम ही सोपी जाणार आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा संपली म्हणून सर्व पॅकेज करून ठेवलेलं होतं. जवळपास परीक्षा होऊन एक 9-10 दिवसानंतर एक्झाम कॅन्सल झालेली आहे आणि रिझल्ट येणार नाही, तर आपल्याला नवीन परीक्षा द्यावी लागणार, अशा प्रकारचा संदेश आपल्यासोबत आला होता. आपण आता सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्तानं डिस्कस करणार आहे तो म्हणजे रीनीटची एक्झाम ही 2026 होणार आहे, ती कोणत्या लेवलनं असू शकणार आहे या संदर्भामध्ये एकदम डिटेल आपण गोष्टी पाहणार आहे. गेल्या 11 वर्षापासून नीटची एक्झाम घेण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर बऱ्यापैकी सर्वांच्या मते हे पेपर किती वेळा लीक झाला किंवा लीक होऊ किंवा न होऊ, आपल्या सोबत री एक्झाम किती वेळा झाली, तर गेल्या 11 वर्षाच्या नीट इतिहासामध्ये आपल्याला आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 वेळा अशा आहेत की आपल्याला रीनीट घेण्याची पाळी आलेली होती. आणि ही री एक्झाम घेण्यात आलेली परीक्षा ही 2015 मध्ये पहिल्यांदा झाली. 2015 मध्ये जो पेपर होता आणि त्यानंतर जो री एक्झाम राहिला, त्या री एक्झाम मध्ये इझी, डिफिकल्ट आणि मॉडरेट असणाऱ्या प्रश्नांची संख्या कशी होते हे आपण पाहणार आहोत. 2015 मध्ये इझी, मॉडरेट आणि टफ हा एक्झाम ज्यावेळेस सुरुवातीला झाली होती त्यावेळेस जर पाहायला गेलं तर 35, 8 आणि 1 जवळपास इझी प्रश्नांची संख्या 35 होती आणि 8 एवढी मॉडरेट आणि 1 एवढा टफ एवढी परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका हे फिजिक्स मध्ये होते. आपण हे जे अनालिसिस पाहायला लागलेलो आहे ते फक्त फिजिक्स पेपर बद्दल पाहत आहे. खूप वेळा यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर जवळपास 2 एवढे टफ पेपर होते, म्हणजे सर्व पेपरची संख्या ही 45 एवढे प्रश्न आपल्याला फिजिक्स मध्ये होते. आणि त्यानंतर रीनीट घेण्यात आलेली होती, त्यावेळेस मात्र हा जो इझी लेवल होती ती 28 एवढे प्रश्न झाले आणि परत जे मॉडरेट लेवलचे जे प्रश्न होते ते 14 आणि डिफिकल्ट लेवलचे जे प्रश्न होते ते या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर 3 एवढी संख्या झाली. म्हणजे एकंदरीत पहिल्या एक्झाम 2015च्या तुलनेमध्ये जी री एक्झाम झालेली होती त्या री एक्झाम मध्ये जे इझी लेवलची संख्या ही कमी झाली आणि मॉडरेटची संख्या मात्र वाढली. पहिल्यापेक्षा मॉडरेटची संख्या या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसते आणि टफ जे आहे ते फक्त 2च प्रश्न वाढलेले असेल, परंतु एकंदरीत आपल्याला असं पण लक्षात येऊ शकतंय की 100% हा थोडासा मॉडरेट लेवलला हा पेपर गेला असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर रीनीट जी झाली ती 2023 साली झाली. 2023 साली ज्यावेळेस परीक्षा आली होती त्यावेळेस फिजिक्स पेपरमध्ये आपल्याला जो प्रश्नांची संख्या जी होती ती इझी लेवलची संख्या 40 एवढी होती. हा पेपर एकदम इझी लेवलला गेला होता आणि 8 एवढे प्रश्न जे होते ते मॉडरेट लेवलचे आणि डिफिकल्टी लेवलचे 2 प्रश्न होते. एकंदरीत यावेळेस मात्र आपल्याला सर्वांना माहित आहे की 50 क्वेश्चन्स होते. आणि ज्यावेळेस मणिपूरला परत एकदा यावेळेस या ठिकाणी री एक्झाम झाली होती आणि ह्या री एक्झाम मध्ये या फिजिक्स पेपरचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर आपल्याला असं दिसलं की 34 हे इझी, त्यानंतर जो काही 14 एवढी संख्या, 14 एवढी संख्या ही मीडियम
आणि डिफिकल्ट जी होती ती सेमच राहिली 2. म्हणजे या ठिकाणी सुद्धा मॉडरेटची संख्या 8 पासून 14 पर्यंत, म्हणजे जवळपास 6 प्रश्न हे इझी पेक्षा डिफिकल्ट लेवलला गेलेले आपल्याला दिसलेले आहेत. यानंतर परत नीट एक्झाम कधी रिपीट झाली हे आपण पाहूया. तर त्यानंतर आता जर गेल्या वर्षी रिसेंट पाहायला गेलं तर 2024 मध्ये री एक्झाम परत झालेली होती. 2024 मध्ये ई एक्झाम झाले होते. त्यावेळेस जे परीक्षेला बसलेले होते ते फक्त 1600 म्हणजे 1600 एवढे विद्यार्थी बसलेले होते. आणि त्यावेळेसचा जो आहे तो इझी, मॉडरेट आणि टफ असा जर आपण रेशो आपण पाहायला गेला तर 2024चा जो पहिला पेपर होता तो 38 प्रश्न 10 आणि 2 असा रेशो या ठिकाणी होता. म्हणजे इझी लेवलचे प्रश्न किती होते? 38 एवढे होते. आणि मॉडरेट लेवलचे जे प्रश्न होते ते 10 आणि टफ लेवलचे प्रश्न हे 2 होते. हेच आपण जे री एक्झाम झालेली होती नीटची ती फक्त 1600 स्टुडंट्सनी फक्त परीक्षेसाठी दिलेली होती. त्याला आपण री एक्झाम झाली होती 2024 मध्ये. याच्यामधलं जर पेपर अनालिसिस आपण पाहायला गेलं तर 32, 14 आणि 4 असं आहे. 32, 14 आणि 4 म्हणजेच इझी लेवल जी आहे ती संख्या जवळपास 6 कमी झाले. मॉडरेटची संख्या 4 ने वाढली आणि 2 मात्र या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसत आहे. हे सर्व एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर ही संख्या जी व्हायला गेली तर 50 एवढी संख्या क्वेश्चन्सची होते. आता या सर्व अनालिसिस नुसार आपण नीट यूजी 2026चा जो आहे तो 2026चा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये इझी लेवलचे प्रश्न किती होते फिजिक्समध्ये तर 25 एवढे प्रश्न आपल्याला इझी लेवलचे होते आणि 22 प्रश्न हे मॉडरेट लेवलचे होते आणि टफ लेवलचे प्रश्नांची संख्या ही 3 एवढी होती. म्हणजे या टोटल जी संख्या आपल्याकडे जर पाहायला गेलं तर 2026 मध्ये याची संख्या जी आहे 17 एवढी होती. म्हणजे एकूण 45 एवढी संख्या आपल्या सोबत नीट यूजी 2026च्या पेपरची होती. त्यामुळे 25 17 आणि 3 असे टफ लेवलचे फक्त 3 क्वेश्चन्स आपल्या नीट यूजी 2026 मध्ये होते. आता ही री एक्झाम जी घेण्यात आलेली आहे ह्या री एक्झाम मध्ये आपल्याला एक्सपेक्टेड काय असू शकतंय हे आपण पाहणार आहे. एक्सपेक्टेड किती असू शकणार आहे हे आपण पाहणार आहे. दरम्यान सर्वसाधारणपणे या इझी लेवलची जी संख्या आहे ती कमी होणार आहे. मॉडरेट लेवलचे प्रश्न जे आहेत ना ते दरम्यान 20 एवढे होऊ शकतात. टफ लेवलचे प्रश्न 4, जवळपास 24 आणि 21 एवढे प्रश्न आपल्याला इझी लेवलचे असू शकणार आहेत. एकंदरीत आपल्या सर्वांचं म्हणणं असं आहे की सर्वसाधारणपणे गेल्या वेळेसपेक्षा री एक्झाम जी आहे ती री एक्झामची परीक्षा ही आपल्याला थोडीशी टफ लेवलनं जाताना दिसणार. या ठिकाणी एक टफ पेपर वाढलाय, इथे मॉडरेट लेवलचे 3 प्रश्न वाढले आणि या ठिकाणी 4 प्रश्न जे आहेत ते इझी लेवलचे कमी झालेले. एकंदरीत आपल्या ह्या सर्व गोष्टीमध्ये जर पाहायला गेलं तर हा आपला जो पेपर आहे तो सोपा असणार नाही, थोडासा मॉडरेट लेवलचा पेपर असेल असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे. एकंदरीत मॉडरेट जी लेवल आहे ते इझी लेवलच्या अगदी स्लाइटली वरती जाऊ शकते. ह्याच्यावरती जर आपण सर्व गोष्टी पाहायला गेलं तर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला काय स्टडी स्ट्रॅटेजी कशी ठेवायला पाहिजे ही सर्वात महत्वाची गोष्ट या निमित्ताने येते. आपल्या समोर 17 डेज शिल्लक आहेत. 17 दिवसामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट जे करायचं आहे ते मॉक टेस्ट मॅक्झिमम मॉक टेस्ट द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे प्रॉब्लेम सोल्युशन्स जे आहेत ना ते सोल्युशन्सची संख्या ही वाढवत गेली पाहिजे. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे फोकस ऑन हाय वेटेज टॉपिक. जे हाय वेटेज टॉपिक आहेत त्या हाय वेटेज टॉपिकवरती आपण कॉन्सन्ट्रेट गेलं पाहिजे. ज्या प्रश्न एखाद्या चॅप्टरवरती 5 किंवा 4 किंवा 3 अशा प्रकारचे प्रश्न दिले आहेत त्याच्याकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. मॉक टेस्टची संख्या जवळपास पर डे एक द्यायला पाहिजे. पर डे एक द्यायला जर गेलं तर हा जो प्रश्न आहे
तो जवळपास इथून पुढे 17 ते 18 क्वेश्चन पेपर सेट लागणार आहेत. आपण सर्वांसाठी हे सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपल्या युट्यूब चॅनलवरून जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री अपडेट्स नावाचा एक ग्रुप आहे, त्या लिंकवरती तुम्ही गेला तर 100% तुम्ही एका ग्रुपवरती जाल आणि त्या ग्रुपवरती आपल्याकडे आता गेल्या 12-15 दिवसापासून पर डे एक मॉक टेस्ट आपल्याला जे काही ॲलन असेल, IIB, राजर्षी शाहू कॉलेज असेल, या नामवंत संस्थेच्या जे टॉपमोस्ट पेपर आहेत ते आपण पेपर देण्याचा प्रयत्न करतोय. ते पेपर तुम्ही सोडवू शकता. मॉक टेस्ट कडे कॉन्सन्ट्रेट करा. त्याचबरोबर आपले प्रॉब्लेम सोल्युशन्स, फिजिक्समध्ये जे सगळ्यात प्रॉब्लेम्स असतात की ज्याच्यामध्ये जवळपास 45 पैकी 25 पासून ते 35 पर्यंत एवढे क्वेश्चन्स मध्ये आपल्याला सोल्युशन बेस्ड असणारे एक्झाम्स येतात. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम बेस वरती करा. हाय वेटेज टॉपिक कोणते आहेत त्याच्याकडे जास्तकडे लक्ष करायचं आहे. आणि या सर्वात महत्वाचा आणि चौथा टॉपिक म्हणजे आपला स्टडी हा बॅलन्स्ड असला पाहिजे. बॅलन्स्ड स्टडी असला पाहिजे. एखादा टफ वाटतोय किंवा त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट नाही करायचं असं होणार नाही. आपल्याला स्कोर 550 ते 600च्या रेंजमध्ये जर जायचं झालं तर फिजिक्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बायोलॉजी हा 350च्या वरती आपण गेला पाहिजे. केमिस्ट्री हा 125च्या वरती गेला पाहिजे. आणि फिजिक्स हा जर 125च्या वरती गेला तर आपल्याला 600ची किंवा 575ची बेरीज होते. परंतु तोच जर टॉपिक जर बायोलॉजी आपण 340 पर्यंत जाता येऊ शकतो का, आणि केमिस्ट्री आपण 150च्या दरम्यान जाऊ शकतो का, हा टॉपिक करत गेला तर आपल्याला 550 ते 600चा स्कोर 100% होण्यास हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पाठीमागच्या 11 वर्षापासून नीटचा पेपरमध्ये जो काही आपल्याला री एक्झाम झालेली होती त्याच्यामध्ये फिजिक्स या पेपरबद्दल जी भीती आपल्या मनामध्ये आहे त्याच्यामध्ये टफ, मॉडरेट आणि इझी लेवलचे प्रश्न किती होते आणि री एक्झाम मध्ये त्याच्यामध्ये कसा बदल होत गेलाय, तसाच एक्सपेक्टेड बदल सुद्धा आपण 2026 मध्ये पाहिलाय. एकंदरीत आपल्या सर्वांना काही घाबरण्याची कारण नाही. पहिल्यापेक्षा आपल्याला 50 दिवस एक्स्ट्रा अभ्यासासाठी मिळालेले आहेत. त्यामुळे याचं संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करता येऊ शकतंय. ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर होता आणि माझं सिलेक्शन गॅरंटीड होतं असं वाटत होतं, अशा विद्यार्थ्यांसाठी कदाचित रिहर्सल होईल, परंतु तुमचा निश्चित अभ्यास वायफळ जाणार नाही. परंतु ज्यांनी 500च्या बिलो मार्क्स पडणार होते त्यांना परत एकदा सुवर्ण संधी किंवा गोल्डन अपॉर्च्युनिटी या माध्यमातून उपलब्ध झाले. त्यामुळे रीनीट ही एक्झाम सर्वांसाठीच फायदेशीर ठरो एवढीच या निमित्तानं आपण अपेक्षा करूया. ज्यांचा चांगला अभ्यास झालाय त्यांना 100% मानसिक संतुलन ठेवा. तुम्हाला 100% या गोष्टीमध्ये बेनिफिट होऊ शकतो. आता इथून पुढे राहिलेला 17 डेज मध्ये 17 क्वेश्चन पेपर सेट्स आम्हाला उपलब्ध करून देणार आहे वेगवेगळ्या नामांकित संस्थेच्या. त्याच्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फ्री ग्रुप्समध्ये तुम्ही ऍड व्हा. 100% तुम्हाला पर डे एखादा पेपर येण्याची शक्यता आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2026च्या री एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.